नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्याला सहाय्यक कक्ष अधिकारी मुख्य परीक्षा 2016 ESO मेन्स 2016 यातील GSचे 80 प्रश्न या ठिकाणी आजच्या या लेक्चरमध्ये बघायचे आहेत, ज्यामध्ये इतिहासाचे प्रश्न असतील, भूगोलाचे असतील, पॉलिटीचे मुख्यत्वे असतील, माहिती अधिकार आहे, संगणक व माहिती तंत्रज्ञान आहे। तर असे हे सगळे विषय मुख्यसाठी ESOचे ते या लेक्चरमध्ये आपल्याला बघायचे आहेत। या सगळ्या PDF आणि याच्या आधी झालेले सगळे लेक्चर्स, याच्यानंतरचे सगळे लेक्चर्स तुम्हाला आपल्या STI RCP ॲप्लिकेशनवर भेटेल। खाली डिस्क्रिप्शनमध्ये आपण PSI STI ESOचा कोर्स डेव्हलप केला आहे, ज्यावर हे सगळं मटेरियल तुम्हाला भेटणार आहे। त्याची लिंकसुद्धा दिलेली आहे, निश्चित तुम्ही ती चेक करू शकता, त्या ठिकाणचे डेमो लेक्चर्स बघू शकतात आणि त्या कोर्सला प्रवेशसुद्धा घेऊ शकतात। चला इथे आपण सुरुवात करूया। 21 नंबरचा प्रश्न आपण 1 ते 20 ज्यामध्ये चालू घडामोडी आणि बुद्धिमत्ता चाचणी ती प्रश्न स्किप केलेले आहेत। बुद्धिमत्तेचे आपण स्वतंत्र वेगळे लेक्चर्स घेणार आहोत। ओके, तर या ठिकाणी भूगोलाच्या प्रश्नांपासून सुरुवात होते। महाराष्ट्राच्या सह्याद्री भागातील शिखरं आणि जिल्हे यांच्या जोड्या लावा। मांगीतुंगी, तोरणा, कळसुबाई आणि महाबळेश्वर कोणतं शिखर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, अशा स्वरूपाचा हा प्रश्न तुमच्या समोर आहे। बघा, मांगीतुंगी जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की हे नाशिकमधील शिखर आहे। तोरणा पुणे जिल्ह्यातील, कळसुबाई अहमदनगर जिल्ह्यातील आणि महाबळेश्वर हे सातारा जिल्ह्यातील शिखर आहे। म्हणजे 21चं उत्तर या ठिकाणी 2 येते। पुढे 22 नंबरचा प्रश्न, खालील माहितीवरून खडक समूहाचे नाव ओळखा। बघा, वर्णन केलेलं आहे, वैशिष्ट्ये दिलेली आहेत की संपूर्ण भंडारा, गोंदिया जिल्हा, नागपूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग यांचा काही भाग या ठिकाणी याचा आढळ आहे। थोडक्यात साकोली आणि त्याच्यानंतर ज्या सौसरमाला आहेत त्याच्यातील अतिप्राचीन रूपांतरित हे खडक आहे। एन्शियंट मेटामॉर्फिक रॉक्स असं आपण त्याला म्हणू शकतो। साधारण कालखंड हा 400 कोटी वर्षांचा आहे। महाराष्ट्रातील 10 ते 15% क्षेत्र यांनी व्यापलेला आहे। कशाबद्दल आहे माहिती? कडप्पा प्रणाली, डेक्कन ट्रॅप, कॅब्रियन समूह, विंध्ययन प्रणाली। 22 नंबरचा प्रश्न आणि उत्तर येतं मग कॅम्ब्रियन समूहासंदर्भात किंवा कॅम्ब्रियन ग्रुप संदर्भात ही सगळी माहिती या ठिकाणी आहे, हे लक्षात घ्या। पुढे 23 नंबरचा प्रश्न, महाराष्ट्रामध्ये तापी नदीचे खोरे कोणत्या डोंगर रांगा दरम्यान आढळते? बघा, तापी नदी खोरे, तापी रिव्हर बेसिन। खाली ऑप्शन तुम्हाला दिलेले होते। उत्तर जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल उत्तरेला ज्या सातपुडा आणि अजिंठा किंवा ज्यांना आपण सातमाळा डोंगर रांगा म्हणतो यांच्यामध्ये तापी खोरे आपल्याला आढळते। पुढे मग यावर तुम्हाला चर्चा करावी लागेल की हरिश्चंद्र बालाघाट आणि महादेव डोंगर रांगामध्ये कोणती खोरे आहेत। आपण ते गोह भीमक्रूचं जे शॉर्टकट बघितलं आहे, नसा तासा गोह भीमक्रू, ती माहीत असेल तर मला वाटतं या प्रश्नांची उत्तर तुम्हाला निश्चित देता येतील। भूगोलाची आपण खूप डीपमधील आणि नकाशांवर आधारित लेक्चर्स घेतलेले आहेत। तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलची प्लेलिस्टसुद्धा बघू शकतात भूगोलाची, आणि एकाच ठिकाणी सगळे लेक्चर्स तुम्हाला क्रमबद्ध आणि त्या परीक्षाभिमुख बघायचे असतील, परीक्षेनुसार बघायचे असेल तर आपल्या ॲप्लिकेशनवर तुम्ही ते बघू शकतात। पुढे 24 नंबरचा प्रश्न, महाराष्ट्रामध्ये आढळणारी अभयारण्य आणि राष्ट्रीय उद्याने यांचा पूर्वेकडून पश्चिमेकडे असणारा क्रम लावा म्हटलेला आहे। बघा, पूर्वेकडून पश्चिमेकडे अशा पद्धतीने क्रम। खाली 4ही ऑप्शन जर तुम्ही बघितले तर तुमच्या लक्षात येईल की बघा, इकडे फणसाड अभयारण्य आहे, नंतर देऊळगाव रेहेकुरी आहे, यांचे जिल्हे तुम्हाला माहीत असावेत, त्यानंतर आनेर आहे, नंतर चिखलदरा आहे आणि नंतर नवेगाव आहे। पूर्वेकडून पश्चिमेकडे असलेला अभयारण्याचा हा योग्य क्रम आपल्या या ठिकाणी लक्षात येतोय। पुढे जाऊया आपण 25 नंबरचा प्रश्न, येरळा नदी ज्याला आपण म्हणतोय किंवा येरळा नदी खोरं याच्यात कोणते जलसिंचन प्रकल्प आहेत, अशा स्वरूपाचा हा प्रश्न आहे। आणि इथे जर बघितलं तर वरुज, मायनी आणि भाकुचीवाडी हे 3 प्रकल्प। मित्रांनो, या ठिकाणी मी प्रश्नांचं खूप जास्त स्पष्टीकरण करणार नाही आहे। प्रश्नांची ओळख तुमची व्हावी, कशा पद्धतीचे प्रश्न येतात एवढाच फक्त या ठिकाणी या लेक्चरचा उद्देश आहे। पुढे स्पष्टीकरणात मग वेगळे स्वतंत्र आपले एका प्रश्नावर डीपमध्ये त्या ठिकाणी लेक्चर्स येणार आहेत। मात्र सध्या फक्त प्रश्नांची ओळख, त्याचे कीवर्ड्स तुम्हाला फक्त लक्षात यावे की अरे हे प्रश्न आहेत, रॅपिड स्वरूपात प्रश्नपत्रिका आपल्याला या ठिकाणी कव्हर करायची आहेत। पुढे जातोय मी 26 नंबरचा प्रश्न, 1951 मध्ये बॉम्बे स्पिनिंग अँड विविंग कंपनी मुंबईमध्ये ही पहिली कापड गिरणी कोणी सुरू केली? बघा,
मुंबईमध्ये पहिली कापड गिरणी, खाली ऑप्शन आहे जमशेदजी टाटा, प्रेमचंद रायचंद, दीनशा पेटीट, कावसजी दावर. उत्तर या ठिकाणी कावसजी दावर यांनी ही 1851ला पहिली कापड गिरणी सुरू केली आहे. पुढे 27 नंबरचा प्रश्न, भारताच्या आर्थिक स्थिती संबंधी केलेल्या मूळगामी चिकित्सेमुळे कोणाला आर्थिक राष्ट्रवादाचे प्रणेते असं म्हटलं जातं बघा. लीडर ऑफ इकॉनॉमिक नॅशनॅलिझम असं आपण त्यांना म्हणतोय. 27 नंबरचा प्रश्न आणि उत्तर येतं मग ती दादाभाई नौरोजी. त्यांचा ग्रंथही तुम्हाला माहीत असला पाहिजे आणि त्यांचा सिद्धांतसुद्धा. पुढे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी 1895मध्ये कोणता उत्सव सुरू केला बघा. 1895चा एक उत्सव आहे आणि 1893चा एक आहे. 1895चा शिवजयंती उत्सव हा लक्षात ठेवा. 93ला गणेशोत्सव होता, ते तुम्हाला माहीत असलं पाहिजे. पुढे गुजराती भाषेतून प्रसिद्ध झालेले मुंबईतील पहिले देशी वृत्तपत्र कोणते? गुजरातीतून. प्रश्न नीट वाचावा लागेल. 29 नंबरचा प्रश्न, उत्तर येत आहे मुंबई समाचार. त्यानंतर क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या प्रति सरकारच्या सांगली गटाचे नेतृत्व कोणाकडे होते? क्रांतिसिंह नाना पाटील, सांगली गट तेथील लिडरशिप कोणी निभावलेली आहे? 30 नंबरचा प्रश्न आणि उत्तर आहे वसंत दादा पाटील. पुढे भारत सरकार अधिनियम 1935ची कोणती वैशिष्ट्ये आहेत बघा. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1935, संघराज्य आणि प्रांतिक स्वायत्तता, केंद्रातील द्विशासन, द्विगृही केंद्रीय कायदेमंडळ, केंद्र आणि प्रांत यांच्यात वैधानिक अधिकारांची विभागणी. 31 नंबरचा जर बघितला प्रश्न तर प्रांतिक आणि संघराज्य स्वायत्तता आहे, केंद्रात द्विशासन आहे, द्विगृही केंद्रीय कायदेमंडळ आहे आणि अधिकारांची विभागणी आहे. वरील सर्वच या ठिकाणी वैशिष्ट्ये आहेत असं आपल्याला म्हणता येतात. पुढे 32, खालीलपैकी कोणती विधाने बरोबर नाही? पहिलं, घटना समितीची पहिली बैठक 9 डिसेंबर 1946. डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा हे घटना समितीचे तात्पुरते अध्यक्ष. जवाहरलाल नेहरूंचा उद्दिष्टांचा ठराव 13 डिसेंबर 1946चा आणि तो मंजूर झाला आहे 26 जानेवारी 1947ला. बरोबर काय नाही? 32 नंबरचा प्रश्न मित्रांनो, या ठिकाणी जर बघितलं, पहिली बैठक 9 डिसेंबर योग्य, डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा तात्पुरते अध्यक्ष बरोबर, उद्दिष्टांचा ठराव नेहरू 13 डिसेंबर बरोबर, मात्र मंजुरी या ठिकाणी चुकीची आहे. मंजुरी कधी भेटली आहे ती तारीख तुम्हाला माहीत असावी. उत्तराची अपेक्षा आहे कमेंट बॉक्समध्ये. पुढे जातोय मी. 33 नंबरचा प्रश्न, भारतीय राज्यघटना तयार करण्यासाठी भारतीय घटना समितीची किती अधिवेशनं झाली? 11, 16, 114, 165 आणि उत्तर याचं आहे 11 अधिवेशनं एकूण झालेली होती. सेशन्स असं त्याला म्हटलं गेलं. हाऊ मेनी सेशन्स ऑफ कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली ऑफ इंडिया वेर हेल्ड. पुढे 34 नंबरचा प्रश्न, आपल्या राज्यघटनेच्या सरनाम्याने विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा आणि टिंबटिंब यांचे स्वातंत्र्य दिले आहे. विचार, थॉट, लिबर्टी ऑफ थॉट, एक्सप्रेशन, बिलीफ, फेथ अँड काय? पुढे काय? व्यवसाय, संघटना, पूजा की संचार? उत्तर आहे पूजेचं स्वातंत्र्य, ज्याला वर्शिप असंही म्हणू शकतो, ज्याला उपासना हा शब्दसुद्धा आपण वापरतो. ओके. पुढे राज्यघटनेच्या अनुच्छेद 51 मध्ये म्हटले आहे की राज्य हे टिंबटिंब यासाठी प्रयत्नशील राहील. कलम 51 हा प्रश्न रिपीट आहे. आंतरराष्ट्रीय शांतता, सुरक्षितता, प्रोमोट इंटरनॅशनल पीस अँड सिक्युरिटी, शांततापूर्वक सहअस्तित्वास प्रोत्साहन, एनकरेज पीसफुल को एक्झिस्टन्स, राष्ट्रामध्ये न्यायसंगत आणि सन्मानपूर्ण संबंध आणि आंतरराष्ट्रीय तंटे लवादामार्फत मिटवण्यास प्रोत्साहन. 35 नंबरचा प्रश्न जर बघितला तर उत्तर येत आहे तुमचं क ड. ब नंबरचं या ठिकाणामध्ये अंतर्भूत नाही आहे, ते लक्षात घ्या. पुढे 36 नंबरचा प्रश्न, मूलभूत हक्काबाबत जोड्या जुळवा. कलम 14, 21, 23 आणि 25, 26 कोणत्या कलमामध्ये कशाचा उल्लेख आहे? मला वाटतं अत्यंत सोपा, कारण की तुम्हाला मी सांगितले मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्त्वे आणि मूलभूत कर्तव्य या 3 बाबी तोंडपाठच असल्या पाहिजेत. बघा, कलम 14 आपल्याला माहीत असतं कायद्यासमोर समानता, आर्टिकल 14. ओके. पुढे जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल कलम 21 जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याचं संरक्षण आहे. कलम 23 मध्ये मानवी व्यापाराला प्रतिबंध, वेठबिगारी वगैरे आपण त्याला म्हणतो ते. कलम 26 मध्ये धार्मिक व्यवहाराच्या व्यवस्थापनाचे स्वातंत्र्य आहे. म्हणजे 36चं उत्तर आमचं 2 येतं आहे. पुढे 37 नंबरचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेचे कलम क्रमांक 368 कोणत्या प्रकारे बदलता येते? बघा, 368 मध्ये बदल करायचा आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहाच्या साध्या बहुमताने, संसदेच्या प्रत्येक सभागृहाच्या 2/3 बहुमताने,
संसदेच्या प्रत्येक सभागृहाचे 2/3 बहुमत आणि किमान 1/2 घटक राज्यांच्या विधिमंडळाच्या मान्यतेने. आणि पुढचं, या कलमात दुरुस्ती करता येत नाही. कलम 368 संदर्भातला प्रश्न बघा. इथे लक्षात घ्या, संसदेच्या प्रत्येक सभागृहाचे 2/3 बहुमत असले पाहिजे आणि किमान 1/2 म्हणजे निम्म्या घटक राज्याच्या विधिमंडळाची मान्यता सुद्धा असली पाहिजे. म्हणजे एक अवघड स्वरूपाची घटनादुरुस्ती आहे असं आपण म्हणू शकतो. पुढे 38 नंबरचा प्रश्न, भारताच्या महालेखापालांना टिंबटिंब यांच्या इतके वेतन मिळते. बघा, कुणा इतके? भारतीय सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश, भारताचे सरन्यायाधीश, भारत सरकारच्या गृहमंत्रालयाचे सचिव, भारताचे कॅबिनेट सचिव. 38 नंबरचा प्रश्न उत्तर जर बघितलं, महालेखापाल भारतीय सर्वोच्च न्यायालयाचे जे न्यायाधीश आहेत त्यांचे इतकं वेतन यांना मिळतं आहे. 38चं उत्तर 1. पुढे 39, भारतीय राज्यघटनेच्या कलम 171 नुसार विधान परिषदेची सदस्य संख्या किती असावी? बघा, विधान परिषदेची विधानसभेच्या सदस्य संख्येच्या 1/3 सदस्यांपेक्षा अधिक नसावी, 40पेक्षा कमी नसावी, राज्याच्या लोकसंख्येच्या प्रमाणात असावी. वरील सर्व बरोबर. उत्तर येतं आहे 40पेक्षा कमी नसावी आणि 1/3 सदस्य जे आहे विधानसभेच्या त्याच्यापेक्षा जास्तही नसावी. अ आणि ब बरोबर. पुढे, कोणत्या कलमान्वये भारतात सर्वत्र समान नागरी कायद्याच्या निर्मितीचा प्रयत्न करेल? समान नागरी कायदा सगळ्यात सोपं कलम असं आपण म्हणू शकतो, कलम 44. पुढे, ज्याला आपण युनिफॉर्म सिव्हिल कोड असंही म्हणतो इंग्रजीमध्ये, माहिती अधिकारासंदर्भातले प्रश्न. माहिती अधिकार अधिनियमाने कोणत्या कायद्याचे निरसन केले? बघा, कोणता कायदा जो आहे तो रिपील्ड केला असं आपण म्हणू शकतो. 41 नंबरचा प्रश्न आणि उत्तर आहे माहिती मिळवण्याचे स्वातंत्र्य अधिनियम 2002 याचं निरसन या ठिकाणी केलेलं आहे. पुढे 42, राज्य माहिती आयुक्तांची आणि राज्य मुख्य माहिती आयुक्त आणि राज्य माहिती आयुक्तांची नियुक्ती राज्यपाल माहितीचा अधिनियम 2005च्या कलम टिंबटिंब प्रमाणे करेल. बघा, कोणत्या कलमानुसार नियुक्ती होते? उत्तर आहे 15/3, कलम 15 उपकलम 3 याच्या अंतर्गत ही नियुक्ती होती आहे. पुढे, माहितीचा अधिकार अधिनियम 2005 मधील कोणत्या कलमानुसार न्यायालयांच्या अधिकारतेस आडकाठी करण्यात आलेली आहे? न्यायालयांच्या अधिकारतेमध्ये आडकाठी असं म्हणतोय, बार ऑफ ज्युरिडिक्शन ऑफ कोर्ट. 43 नंबरचा प्रश्न आणि उत्तर त्याचं येतं आहे 18, 19, 20 यापैकी नाही उत्तर आहे. 44, टिंबटिंबकडून माहिती मिळवण्यासाठी माहितीच्या अधिकाराखाली केलेल्या अर्जासाठी कोणते शुल्क आकारले जाऊ शकत नाही? कोणतेही शुल्क लागणार नाही. केंद्रीय मंत्री, शासकीय अधिकारी, दारिद्र्य शिकलेली व्यक्ती, विदेशी नागरिक, कोणाला शुल्क लागणार नाही. सरळ साधं लॉजिकल आहे. BPL व्यक्ती जी आहे, बिलो पॉवर्टी लाईन, त्यांना. माहितीचा अधिकार या व्याख्येमध्ये कशाचा समावेश होत नाही? दस्तऐवजाची प्रमाणित प्रत घेणे, मालाची प्रमाणित नमुने घेणे, प्रश्न विचारणे, कामाची किंवा दस्तऐवजाची तपासणी. उत्तर काय आहे? प्रश्न विचारण्याचा अधिकार या ठिकाणी नाही आहे. तुम्ही प्रत घेऊ शकतात, नमुने घेऊ शकतात, दस्तऐवज तपासणी करू शकतात. ओके, पुढे जातोय मी. 46 नंबरचा प्रश्न, थिन क्लायंट ही संकल्पना कशाशी संबंधित आहे? आता IT संदर्भातले प्रश्न आहेत. संगणक जाळे, विपणन व्यवस्था, अर्थशास्त्र. थिन क्लायंट 46चं उत्तर या ठिकाणी आहे संगणक जाळे, ज्याला कॉम्प्युटर नेटवर्क म्हणतोय आपण, त्याच्या संदर्भातली कन्सेप्ट आहे. आपल्या देशातील 24/7 चालणारी क्रिटिकल इन्फॉर्मेशन इन्फ्रास्ट्रक्चर प्रोटेक्शन देणारी खालीलपैकी कोणती नोडल एजन्सी आहे? बघा, महत्त्वाचा प्रश्न आहे आणि उत्तर याचं येतं आहे NCIIPC. पुढे, इंटरनेटवरील संगणकाच्या ओळखीकरता देण्यात येणाऱ्या विशिष्ट क्रमांकाला काय म्हणतात? IP ॲड्रेस, होमपेज, URL यापैकी नाही. 48 नंबरचा प्रश्न आणि उत्तर आहे IP ॲड्रेस. आता IPचा फुल फॉर्म तुम्हाला शोधावा लागेल. पुढे, मीडिया लॅब एशियाचे खालीलपैकी कोणते टूल ॲडॉप्टिव्ह लर्निंग सिस्टीम मध्ये डिलिव्हरी मॉडेल फॉर कंटेंट म्हणून वापरले जाते? बघा, मीडिया लॅब एशियावर सातत्याने एक प्रश्न आपल्याला दिसतो आहे. सहाय्यिका आणि शिक्षण असं म्हटलं गेलं आहे. हे टूल आहे सहाय्यिका अँड शिक्षण, हे टूल लक्षात ठेवा. पुढे, इंटरनेटचा वापर करून सेवा किंवा वस्तू थेट स्वतंत्र ग्राहकास विक्री करण्याच्या वाणिज्य प्रकाराला काय म्हणतात? डायरेक्टली ग्राहकापर्यंत त्या ठिकाणी नेलं जातं आहे. B2B, B2C, C2B, E-गव्हर्नन्स. 50 नंबरचा प्रश्न जर बघितला तर तुमच्या लक्षात येईल B2C, बिझनेस टू कस्टमर मार्केटिंग असं त्याला म्हणू शकतो आपण. पुढचा प्रश्न या ठिकाणी जर बघितला 51 नंबरचा, 18 वर्षाखालील मुलांना अश्लीलता, खोटेपणा किंवा वैयक्तिक माहितीचा गैरवापर टाळण्यासाठी IT ॲक्ट 2000 मधील टिंबटिंब सेक्शन मदत करते. बघा,
18 वर्षाखालील मुलांसाठी 51 नंबरचा प्रश्न, आणि ती सेक्शन आहे 67B हे सेक्शन IT ॲक्टमधील. पुढे HTML म्हणजे काय, त्याचा फुल फॉर्म काय आहे, 52 नंबरचा प्रश्न. हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज असं आपण त्याला म्हणत असतो, HTML. पुढे क्लाउड सिस्टीमवर आधारित CDACने बनवलेली व मंथन अवॉर्ड मिळालेली ही हेल्थ मॅनेजमेंट सिस्टीम आहे. बघा, CDACने बनवली आहे, क्लाउड सिस्टीमवर आधारित आहे, जिला मंथन अवॉर्डसुद्धा भेटलेला आहे. 53 नंबरचा प्रश्न, ती सिस्टीम कोणती, तर मेघ सुश्रुत हे त्या सिस्टीमचं उत्तर आहे. तुम्हाला याच्याबद्दल अधिक माहिती काढावी लागेल. तुलनात्मकदृष्ट्या खालीलपैकी कोणती नेटवर्क रचना, ज्याला आपण नेटवर्क टोपोलॉजी म्हणतो, ती नेटवर्क उभारणीसाठी जास्त खर्चिक आहे. जास्त खर्चिक, स्टार, रिंग, मेश की वरीलपैकी सर्व. 54 नंबरचा प्रश्न, या ठिकाणी जर बघितलं तर मेश. आता इथे वरीलपैकी सर्व ऑप्शन येऊ शकत नव्हतं, हे तुम्हाला लॉजिकली लक्षात घ्यावं लागेल. आणि या तिन्ही नेटवर्क रचना ज्या आहेत त्यांच्याबद्दल अधिक माहिती, त्याच्या नोट्स काढाव्या लागतील. पुढे NIC नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सिस्टीम सेंटर जे आहे त्याने बनवलेली लोकांच्या डिस्ट्रीब्युशन सिस्टीमसाठी सर्वसमावेशक असलेली पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम टिंबटिंब नावाने ओळखली जाते. NICची आहे ही पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम कोणत्या नावाने ओळखली जाते, अशा स्वरूपाचा प्रश्न आहे. आणि उत्तर आहे EPDS. काय, EPDS, पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम असं आपण त्याला म्हणू शकतो. द कॉमन ॲप्लिकेशन सिस्टीम सॉफ्टवेअर आहे ते. पुढे आता पॉलिटी संदर्भातले प्रश्न आपण बघतो. ESO मेन्स म्हटलं की पॉलिटी हे आम्हाला माहीत आहे. भारतीय राज्यघटना ही संपूर्णतः संघराज्यात्मकही नाही आणि संपूर्णतः एकात्मकही नाही, तर ती या दोघांचे मिश्रण आहे. ते एक वेगळ्या पद्धतीचे केंद्रित आणि संयुक्त राज्य आहे. संघराज्य पद्धती असूनही राष्ट्राची आवड निवड ही सर्वश्रेष्ठ असली पाहिजे, या तत्वाची जपवणूक ती करते, असे निरीक्षण कोणी नोंदविले. 56. आणि उत्तर आहे CH अलेक्झांड्रोविक्स ही त्या ठिकाणी आहेत. त्यांनी या ठिकाणी म्हटलं होतं की पूर्ण संघराज्य नाही आणि पूर्ण एकात्मही नाही, दोघांचा एक संमिश्र त्या ठिकाणी आहे, मिश्रण आहे. पुढे 57. केंद्राकडून राज्यांना निर्देश देण्याची कल्पना आपल्या घटक राज्यांनी टिंबटिंबकडून घेतली आहे. बघा, केंद्राकडून राज्यांना निर्देश हा याचा स्रोत काय आहे. ओके, द आयडिया ऑफ द युनियन गिव्हिंग डायरेक्शन्स टू द, आणि याचं उत्तर येतं गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1935चा भारत सरकारचा कायदा. पुढे नीती आयोगाबाबत कोणते विधान बरोबर नाही, अशा स्वरूपाचा प्रश्न आहे. बघा, नियोजन आयोगाच्या काळामध्ये असलेले केंद्र ते राज्य असे एकतर्फी धोरण होते, त्याची जागा आता राज्यांची खरी आणि नंतर भागीदारी घेईल. नीती आयोग हा विचारकुंभ म्हणून पुढे येईल, ज्याला थिंक टँक म्हटलं गेलं आहे. नीती आयोग कार्यक्रमाची अंमलबजावणी आणि तंत्रज्ञानाची प्रगती आणि उभारणीची क्षमता यावरील नियंत्रण व मूल्यमापनावर लक्ष केंद्रित करेल. पुढे यापैकी एकही नाही. 58 नंबरचा प्रश्न जर बघितलं तर उत्तर काय आहे, बरोबर एक नाही, म्हणजे सगळेच बरोबर आहे. विचारकुंभ आहे, कार्यक्रमाची अंमलबजावणी, तंत्रज्ञानाची प्रगती, उभारणी त्यावरही लक्ष केंद्रित करतं आहे. केंद्रात राज्य अशी एकतर्फी धोरण होते, ते आता बदललेलं आहे. राज्यांची भागीदारी महत्त्वाची आहे, ती या ठिकाणी लक्षात घ्या. पुढे 59 नंबरचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये द्विग्रही विधिमंडळ नाही आहे. उत्तर प्रदेश, बिहार, कर्नाटक, केरळ. म्हणजे थोडक्यात विधान परिषद नाही असं राज्य कोणतं. 59 नंबरचा प्रश्न, आणि उत्तर येत आहे मग केरळमध्ये नाही आहे ते. ओके, पुढे महाराष्ट्र राज्यातील मागील मुख्यमंत्र्यांचा योग्य क्रम लावा. बघा, मुख्यमंत्र्यांचा क्रम: बाबासाहेब भोसले, अब्दुल रेहमान अंतुले, शरद पवार, वसंतदादा पाटील. योग्य क्रम लावायचा आहे. 60 नंबरचा प्रश्न तुम्ही जर बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की वसंतदादा पाटील सगळ्यात आधी आहे, त्यांचा कार्यकाल लक्षात घ्या. शरद पवार, त्यानंतर अब्दुल रेहमान अंतुले, आणि त्यानंतर बाबासाहेब भोसले. मुख्यमंत्र्यांचा कार्यकाल तुम्हाला माहीत असणे या ठिकाणी अपेक्षित आहे. या ठिकाणी 61 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे. सत्य विधान ओळखा. राष्ट्रपतीस त्यांच्या पदावरून फक्त संविधानाच्या उल्लंघनाबद्दल दूर करता येते. महाभियोगासंबंधीच्या आरोपपत्राची सुरुवात फक्त कनिष्ठ सभागृहात केली जाऊ शकते. आरोपपत्रावर सभागृहाच्या 1/3 सदस्यांच्या स्वाक्षऱ्या आवश्यक असतात. महाभियोगासंबंधी राष्ट्रपतीस 1 महिन्याची पूर्वसूचना द्यावी लागते. नामनिर्देशित सदस्य महाभियोग प्रक्रियेमध्ये सहभागी होऊ शकत नाही. बघा, राष्ट्रपतीचा महाभियोग जो आहे, इम्पीचमेंट प्रस्ताव असं त्याला म्हटलं जातं, या संदर्भात ही विधानं होती आणि तुम्हाला योग्य ओळखायचं होतं. मित्रांनो, सत्य ओळखायचं आहे. 61 नंबरचा प्रश्न आहे. या ठिकाणी सत्य विधान फक्त एकच आहे, आणि ते म्हणजे राष्ट्रपतींना त्यांच्या पदावरून दूर करण्यासाठी फक्त संविधानाचं उल्लंघन ही एकमेव बाब या ठिकाणी आहे, लक्षात घ्या.
आता या आरोपाची सुरुवात फक्त कनिष्ठ सभागृहात केली जाऊ शकते का आरोपपत्राची? तर नाही, ती कोणत्याही सभागृहात केली जाऊ शकते. दुसरं, किती सदस्यांच्या स्वाक्षऱ्या आवश्यक आहे? 1/3 एवढे जास्त सदस्यांची आवश्यक आहे का? नाही. पूर्वसूचना 1 महिन्याची नोटीस आहे की 14 दिवस हे चेक करावं लागेल. आणि त्या प्रक्रियेमध्ये नामनिर्देशित सदस्यसुद्धा सहभागी होऊ शकतात. त्यामुळे ही सुद्धा चूक होतं, फक्त बरोबर. 62 नंबरचा प्रश्न, राष्ट्रपती राष्ट्रीय आणीबाणी घोषित करू शकतात? फक्त युद्ध किंवा परकीय आक्रमण प्रसंगी, फक्त सशस्त्र बंड प्रसंगी, फक्त अंतर्गत अशांतता प्रसंगी, फक्त पंतप्रधानांच्या लेखी सल्ल्यानुसार. ओके. द प्रेसिडेंट कॅन डिक्लेअर नॅशनल इमर्जन्सी. केव्हा, कोणत्या परिस्थितीमध्ये? या ठिकाणी जर बघितलं, राष्ट्रीय आणीबाणी फक्त युद्ध किंवा परकीय आक्रमण यावेळी सुद्धा, आणि दुसरं फक्त सशस्त्र बंड प्रसंगी सुद्धा. 2 मुद्दे फार महत्त्वाचे आहेत. आता हा जो तिसरा मुद्दा होता ना, अंतर्गत अशांतता, हा कट केला गेला आहे पुढे. ही सुरुवातीला होती तरतूद, मात्र आता नाही आहे. आणि पंतप्रधानांचा लेखी सल्ला नव्हे, या ठिकाणी मंत्रिमंडळाची शिफारस असा वाक्यप्रयोग असला पाहिजे होता. म्हणून उत्तर या ठिकाणी 1 येत आहे, आणि ब हे. 63 नंबरचा प्रश्न, लोकसभेच्या सभापतीबाबत विधाने विचारात घ्या. स्पीकर ऑफ लोकसभा, सभागृहात हजर राहून मतदान करणाऱ्या सदस्यांच्या बहुमताने ठराव मंजूर करून त्यांना पदावरून दूर करता येते. सभापतींना सदस्यांचं बहुमत त्यांच्यावरील पदावरून दूर करण्यासंबंधीचा ठराव जेव्हा विचाराधीन असेल तेव्हा सभापती सभागृहाच्या अध्यक्षस्थानी असू शकत नाही, परंतु त्यांना भाषण करण्याचा, कार्यप्रक्रियेमध्ये सहभागी होण्याचा अधिकार असतो. पदावरून दूर करण्यासंबंधीच्या ठरावावर समान मतविभागणी झाल्यास त्यांना निर्णायक मत वापरण्याचा अधिकार असतो. 63 नंबरचा प्रश्न आहे, आणि उत्तर जर बघितलं या ठिकाणी तर काय? पहिलं विधान, बहुमत, सभागृहात हजर राहून मतदान करणाऱ्या सदस्यांच्या बहुमताने ठराव मंजूर करून दूर करता येतं. विधान चुकीचं आहे. दुसरं मात्र बरोबर आहे. हा ठराव जेव्हा विचाराधीन आहे तेव्हा त्यांना अध्यक्षपदावर राहता येत नाही, मात्र त्यांना भाषण करता येईल, कार्यप्रक्रियेमध्ये सहभाग घेता येईल, हे लक्षात घ्या. पुढचं, निर्णायक मत वापरण्याचा सुद्धा त्यांना अधिकार नाही आहे. म्हणून अ आणि क चूक, फक्त ब बरोबर. पुढे 64 नंबरचा प्रश्न, खालीलपैकी कोणते उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय या दोन्हींच्या अधिकार क्षेत्राखाली येते? बघा, सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट दोघांच्या अधिकार क्षेत्रामध्ये येत आहे, ज्युरिडिक्शनमध्ये येत आहे. काय? राष्ट्रपतीच्या निवडणुकीसंबंधी विवाद, केंद्र आणि राज्यांमधील विवाद, राज्य आणि राज्यांमधील विवाद, मूलभूत हक्कांच्या संरक्षणासंबंधीचे विवाद. कोणते डिस्प्यूट्स आहेत जे दोघांच्याही अंडरमध्ये येत आहेत? 64 नंबरचा प्रश्न, आणि यामध्ये उत्तर येतं मूलभूत हक्कांच्या संरक्षणासंबंधीचे विवाद. यामध्ये कलम 32 आणि कलम 226 हे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे, जे रीट्सचे पॉवर आहेत. इथे वर सर्वोच्च न्यायालय आणि खाली हायकोर्ट, हे आम्हाला माहीत असले पाहिजे. पुढे मग तुम्हाला हे माहीत असावं, राष्ट्रपतीची निवडणुकीचे विवाद कोणाच्या अंतर्गत येत आहेत, केंद्र राज्य कोणाच्या अंतर्गत येत आहेत. ओके, इंटरेस्टिंग आहे. पुढे 65 नंबरचा प्रश्न, भारताचे नियंत्रक व महालेखा परीक्षक याबाबत विधाने लक्षात घ्या. पहिलं, तो राष्ट्रपतीकडून नियुक्त केला जातो. दुसरं, संसदेच्या दोन्ही सभागृहाचे विशेष बहुमताने ठराव पास होण्याच्या आधारावर पंतप्रधानाकडून त्याला पदावरून काढले जाऊ शकते. संसदेच्या दोन्ही सभागृहाचे विशेष बहुमताने ठराव पास होण्याच्या आधारावर राष्ट्रपतीकडून त्याला पदावरून काढले जाऊ शकते. कॅग संदर्भात आपण बोलतोय. लोकसभेतील साध्या बहुमताने ठराव पारित होण्याच्या आधारावर वित्तमंत्र्याकडून त्याला पदावरून काढले जाऊ शकते. आता काही मुद्दे इथे तुम्हाला सरळ कट करता येतात असं आपण म्हणूया, बरोबर. 65 नंबरचा प्रश्न जर तुम्ही बघितला तर तुमच्या लक्षात येईल की अरे इथे हे वित्तमंत्र्याकडून वगैरे असं काही येणार नाही आहे, म्हणून ते तुमचं कट होतं आहे. पुढे तुम्ही जर बघितलं इथे राष्ट्रपतीकडून की पंतप्रधानांकडून, मुद्दा महत्त्वाचा आहे. इथे आपण बघतो पंतप्रधानांना यात जास्त पॉवर नसतात, राष्ट्रपतींना असतात. नियुक्ती राष्ट्रपतीकडून आहे, आम्हाला निश्चित माहीत असेल तर पदावरून राष्ट्रपतींकडूनच काढले जाईल. मात्र केव्हा? दोन्ही सभागृहाचे विशेष बहुमत, त्याचा ठराव पारित झाला पाहिजे. म्हणून अ आणि क बरोबर उत्तर या ठिकाणी 3 नंबरचं येतं आहे. पुढे 66 नंबरचा प्रश्न, राज्यपालासंदर्भात योग्य जोड्या जुळवा. कोणत्या कलमामध्ये काय तरतुदी आहेत? कलम 154, 55, 157, 158. 66 नंबरचा प्रश्न बघा. 154 मध्ये जर बघितलं
तुमच्या लक्षात येईल राज्याची कार्यकारी सत्ता ही राज्यपालामध्ये विहित आहे असं 154 मध्ये म्हटलंय. 155 म्हणतंय की भारताचे राष्ट्रपती राज्यपालाची नेमणूक करतील. 157 म्हणतंय की तो वयाची 35 वर्षे पूर्ण केलेला असावा. आणि 158 म्हणतंय की राज्यपाल संसदेच्या कोणत्याही सभागृहाचा किंवा कोणत्या राज्याच्या विधिमंडळाच्या सभागृहाचा सदस्य असणार नाही. 1 नंबरचं उत्तर या ठिकाणी येत आहे. 67 नंबरचा प्रश्न, खालील दिलेली भारतीय संविधानातील कोणती कलमे पंतप्रधान आणि राष्ट्रपती यांच्यामधील संबंध विस्तृतपणे अधिराज्यित करतात? कलम 75, 73, 74 आणि 78. प्राईम मिनिस्टर आणि प्रेसिडेंट यांच्यामधील रिलेशनशिप जी आहे ब्रॉडली गव्हर्न करण्याचं काम कोणत्या कलमामध्ये आहे असा प्रश्न. इथे जर तुम्ही बघितलं 67 नंबरचा प्रश्न, तर इथे तुम्हाला कलम 75, कलम 74 आणि कलम 78 माहीत असले पाहिजे. कलम 73 मध्ये त्या तरतुदी नाहीत, म्हणून उत्तर 67चं 3. पुढे 68 लोकलेखा समितीबाबत हा प्रश्न आहे. पब्लिक अकाउंट कमिटी, ज्याला आपण PAC असंही म्हणतो, तिची निर्मिती भारत सरकार कायदा मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा 1919 मधील तरतुदीनुसार झाली आहे. 1954 पूर्वी ही समिती केवळ लोकसभेद्वारा निवडलेल्या 15 सदस्यांचीच होती. सध्या समितीमध्ये 22 सदस्य आहेत, लोकसभेतून 15 आणि राज्यसभेतून 7. ही विस्तारित समिती लोकसभेची समिती म्हणून सभापतीच्या नियंत्रणाखाली कार्य करते. 68 नंबरचा प्रश्न बघा, लोकलेखा समिती सगळेच बरोबर. 1919चा कायदा, 54 पूर्वी फक्त लोकसभेचे 15 सदस्य होते, आता 22 आहेत. लोकसभेचे 15, राज्यसभेचे 7 आणि सभापतीच्या नियंत्रणाखाली ही कार्य करते आहे. ओके, हे लक्षात असलं पाहिजे, माहीत असलं पाहिजे वरील सर्व. पुढे 69 नंबरचा प्रश्न, खालील विधाने विचारात घ्या. दर 2 वर्षांनी राज्यसभेचे 1/4 सदस्य निवृत्त होतात, 1/3 निवृत्त होतात. ओके, तिसऱ्यामध्ये म्हटलं आहे. दुसऱ्यामध्ये म्हटलं आहे की दर 3 वर्षांनी. आणि शेवटी म्हटलं राज्यसभा कायम स्वरूपी सभागृह आहे. आता अशा प्रश्नांची उत्तरं तुम्ही कशा पद्धतीने देऊ शकतात? तुम्हाला एकदम सोप्या गोष्टी अधिक बघायच्या आहे की तुम्हाला माहीत आहे राज्यसभा एक कायमस्वरूपी सभागृह आहे. हा मुद्दा एकदम क्लिअरली आहे. मग आधी बघायचं ड कशामध्ये आहे. पहिल्यामध्ये ड नाही आहे, दुसऱ्यामध्ये ड नाही आहे आणि तिसऱ्यामध्ये ड नाही. संपलं ना, उत्तर आलं तुमचं. वरती तुमचं आपोआपच निघून जातं. ड बरोबर क आहे, म्हणजे दर 2 वर्षांनी 1/3 सदस्य निवृत्त होत आहेत. मित्रांनो, टेक्निकने प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा. मी त्या ठिकाणी जास्त डिस्कस करत नाही आहे, मात्र तसे मुद्दे तुम्हाला लक्षात घ्यावे लागतील की या पद्धतीने जाता येईल. 70 नंबरचा प्रश्न, भारताच्या संविधानातील दुरुस्तीबाबतचा पुढाकार टिंबटिंबकडून घेतला जातो. बघा, संविधान दुरुस्ती करायची आहे, अमेंडमेंट टू द कॉन्स्टिट्यूशन, अमेंडमेंट असं म्हणूया. कोण पुढाकार घेऊ शकतो? लोकसभा, राज्यसभा, राज्य विधिमंडळ, भारताचे राष्ट्रपती. 70 नंबरचा प्रश्न आणि उत्तर आहे या ठिकाणी लोकसभाही घेऊ शकतं आणि राज्यसभासुद्धा. आणि ब इथे राज्य विधिमंडळाला काही पॉवर नाही, इथे लक्षात घ्या. पुढे योग्य जोड्या जुळवा, कलमे आणि तरतुदी आहे. 71 नंबरचा प्रश्न या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर कलम 352, 56, 371, 360 आपल्याला माहीत आहे. आणीबाणी 352 मध्ये सरळ राष्ट्रीय आणीबाणी आपल्या लक्षात येऊन जातं. 356 म्हटलं घटक राज्यातील राष्ट्रपती राजवट, यस. 371 मध्ये आपल्याला माहीत आहे की विशेष तरतुदी आहेत, महाराष्ट्र, गुजरात. आणि 360 मध्ये आर्थिक आणीबाणी. मला वाटतं एकदम सोपा प्रश्न होता. त्यात 71 नंबरचं उत्तर 3 हे होतं. पुढे 72 नंबरचा प्रश्न, खालीलपैकी कोणती विधानं बरोबर आहेत? 6 फेब्रुवारी 1956 पुणे येथे भरलेलं विरोधी पक्षांच्या परिषदेच्या अध्यक्षस्थानी SM जोशी होते. द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना 1 डिसेंबर 1956 रोजी झाली. 1957च्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये संयुक्त महाराष्ट्र समितीने पश्चिम महाराष्ट्रामध्ये प्रचंड यश प्राप्त केले होते. कोणती विधानं बरोबर आहेत? 72 नंबरचा प्रश्न बघा, या ठिकाणी जर बघितलं तुम्ही तर तिसरं विधान बरोबर आहे. 57च्या सार्वत्रिक निवडणुका संयुक्त महाराष्ट्र समिती पश्चिम महाराष्ट्रामध्ये प्रचंड यश प्राप्त करत आहेत. ओके, विधान क बरोबर आहे. वरचे 2 विधानं का चुकले ते तुम्हाला बघावं लागेल. ओके, अध्यक्षस्थान असेल किंवा इकडे द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना 1 डिसेंबर आहे की 1 नोव्हेंबर आहे, एकदा नीट बघा. पुढे खालील विधाने विचारात घ्या. 17व्या सणाच्या, ज्याला प्रोरोगेशन म्हणतो आहे, 17व्या सणाचा अधिकार हा राष्ट्रपतीद्वारे वापरला जातो. संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या बैठकीच्या स्थगितीचा अधिकार हा देखील राष्ट्रपतीद्वारे वापरला जातो. इंग्लंडमध्ये 17व्या सणाच्या तारखेला प्रलंबित असलेले सर्व कामकाज रद्द होते. भारतामध्ये 17व्या सणाचा परिणाम हा केवळ
असा होतो की प्रलंबित सूचना आणि ठराव रद्द होतात, मात्र विधेयके अप्रभावित राहतात. 17 प्रोरोगेशन नावाची कन्सेप्ट, त्यावर ही सगळी स्टेटमेंट आधारित आहे. आणि त्याचं उत्तर फायनली आपलं जे निघतं आहे ते म्हणजे हा अधिकार राष्ट्रपतीद्वारे वापरला जातो. पहिला मुद्दा अगदी बरोबर आहे. दोन्ही सभागृहाच्या बैठकांच्या स्थगितींचा अधिकार राष्ट्रपतीद्वारे, हे मात्र चुकीचं आहे. इथे त्या ठिकाणचे सभापती असेल किंवा अध्यक्ष असतील त्यांचे अधिकार आहेत. तिसरं, इंग्लंडमध्ये सर्व कामकाज रद्द होते हे लक्षात ठेवा. आणि चौथं हे बरोबर आहे की प्रलंबित सूचना आणि ठराव रद्द होतात, विधेयकांना काही फरक पडत नाही. अ क ड हे उत्तर या ठिकाणी येत आहे. 73चं 3. पुढे 74 नंबरचा प्रश्न, विधानसभा सदस्य हा सभागृहाचा सदस्य राहण्यास अपात्र ठरू शकत नाही जर तो सदस्य केव्हा, बघा, ज्या राजकीय पक्षाचा सदस्य म्हणून निवडून आला असेल अशा राजकीय पक्षाचे सदस्यत्व त्याने स्वेच्छेने सोडून दिले तर, ज्या राजकीय पक्षातर्फे सभागृहात निवडून आला होता त्याच पक्षाने जर त्याला पक्षातून काढून टाकले तर, पक्षाने दिलेल्या निर्देशाविरुद्ध जाऊन तो मतदानापासून दूर राहिला तर, अपक्ष म्हणून निवडून आल्यानंतर त्याने कोणत्या राजकीय पक्षात प्रवेश केला तर, तो केव्हा अपात्र ठरू शकत नाही असं म्हटलं गेलं. 74 नंबरचा प्रश्न इंटरेस्टिंग आहे. काय, विधानसभा सदस्य सभागृहाचा सदस्य राहण्यास केव्हा अपात्र ठरू शकत नाही. उत्तर या ठिकाणी 74चं आहे 2. ज्या राजकीय पक्षातर्फे सभागृहात निवडून आला होता त्या पक्षाने जर त्याला पक्षातून काढून टाकले तर मात्र तो अपात्र ठरणार नाही, तो त्या ठिकाणी पात्र राहणार आहे. इतर वेळेस तो अपात्र ठरतो आहे. ओके, पुढे जातोय आपण. खालील विधाने विचारात घ्या. उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची नेमणूक राष्ट्रपती करतात. भारतात राज्य पातळीवर 29 उच्च न्यायालये आहेत. कलकत्ता उच्च न्यायालय भारतातील सर्वात जुने उच्च न्यायालय आहे. 75 नंबरचा प्रश्न, उत्तर काय बरोबर आहे. पहिला मुद्दा, उच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या नेमणुका अपॉइंटेड बाय द प्रेसिडेंट, बरोबर आहे. मात्र दुसरं, भारतातील उच्च न्यायालयाची संख्या किती आहे ते एकदा मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आपण घटक राज्य विचारले नाही आहे. घटक राज्यांची संख्या किती आहे ते तुम्हाला एकदा आठवावं लागेल. आणि कलकत्ता उच्च न्यायालय हे सर्वात जुने उच्च न्यायालय आहे, हेही तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. 75चं उत्तर अ आणि क बरोबर. पुढे 76, संचालनालय प्रमुखाची कार्ये काय आहेत. द फंक्शन ऑफ द हेड ऑफ द डायरेक्टोरेट, सहाय्यकारी संघटनेचा स्टाफ एजन्सीचा एक सहाय्यकारी घटक म्हणून कार्य करायचं. मंत्र्यांना तांत्रिक बाबीमध्ये सल्ला द्यायचा. विभागाचे अंदाजपत्रक तयार करायचे. विभागाच्या कार्याची अंमलबजावणी, त्याचे निरीक्षण करायचे. प्रवेशपूर्ण प्रशिक्षणाच्या कार्यक्रमांचे आयोजन करायचे. संचालनालय प्रमुख, त्यांची प्रमुख कार्य काय आहेत. 76 नंबरचा प्रश्न. आणि उत्तर जर बघितलं याचं तर मंत्र्यांना तांत्रिक बाबीत ते सल्लाही देत आहेत, विभागाचे अंदाजपत्रक तयार करतायत आणि विभागाच्या कार्याची अंमलबजावणी, त्याचे निरीक्षणसुद्धा करतायत. 3 मुद्दे नीट लक्षात ठेवा. सहाय्यकारी घटक नाही आहे किंवा प्रवेशपूर्व प्रशिक्षणाचाही काही संबंध नाही आहे. पुढे 77 नंबरचा प्रश्न, महाराष्ट्र विधान परिषद जी आहे त्याच्याबद्दल अचूक विधानं जी आहेत ती विचारात घ्या. 26 सदस्य स्थानिक स्वराज्य संस्थाकडून, इलेक्टेड बाय लोकल सेल्फ गव्हर्नमेंट. 26 सदस्य विधानसभा सदस्यांकडून, 30 सदस्य विधानसभा सदस्यांकडून आणि 22 सदस्य स्थानिक स्वराज्य संस्थांकडून. मित्रांनो, इथे जर बघितलं तुम्ही तर 77 नंबरचा प्रश्न व्यवस्थित निरीक्षण केलं तर तुमच्या लक्षात येईल की 30 सदस्य विधानसभा सदस्य यांच्याकडून निवडले जातात, 22 सदस्य स्थानिक स्वराज्य संस्थांकडून निवडले जातात. हे या ठिकाणी लक्षात घ्या. मग त्या ठिकाणी 1/3, 1/6 राज्यपालांकडून, 1/12 आता हे जे शिक्षक आणि पदवीधर आहेत तिथून 1/12 निवडले जातात. स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभा सदस्य 1/3 निवडले जातात. राज्यपालांकडून 1/6, ते तुम्हाला माहीत असलं पाहिजे त्या पद्धतीचा प्रश्न आला तर. पुढे 77 नंबरचा प्रश्न झाला आहे. 78 विधान विचारात घ्या. जम्मू काश्मीर राज्याला 370 कलमान्वये विशेष दर्जा देण्यात आला आहे आणि जम्मू काश्मीरची राज्यघटना ही 26 जानेवारी 1957 पासून अंमलात आली. त्या राज्याच्या राज्यघटनेमध्ये 258 कलम आहेत. आता हा प्रश्न सध्या विचारला जाणार नाही इथून पुढे, कारण आपण 370मध्ये खूप मोठे बदल केले. ते अधिकार जे स्पेशल होते त्या पॉवर्स काढून घेतलेले आहेत. इथे उत्तर जर बघितलं तर ते अ आणि ब बरोबर होतं की 57ची ही होती अंमलबजावणी त्यांची झाली होती इथून. ओके, विशेष दर्जा होता. मात्र आता हा प्रश्न इथून पुढे अशा पद्धतीचा येणार नाही. पुढे जातोय आपण. भारताचा महाधिवक्ता जे आहे यांच्या संदर्भात काही विधानं लक्षात घ्यायची आहेत, ज्यांना आपण अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया असं म्हणतोय.
तो राष्ट्रपतीकडून नियुक्त केला जातो. सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश होण्यासाठी जी पात्रता असावी लागते ती पात्रता त्याच्या ठिकाणी असावी लागते. राष्ट्रपतीशी सल्लामसलत केल्यानंतर पंतप्रधानाकडून तो नियुक्त केला जातो. तो राज्यसभेचा पदसिद्ध सदस्य असतो. बघा, महाधिवक्ता, भारताचा महाधिवक्ता, 79 नंबरचा प्रश्न. मित्रांनो, इथे लक्षात घ्या, राज्यसभेचा पदसिद्ध सदस्य हे लगेच तुमच्या लक्षात येईल की अरे हे चुकतंय. तसं काही नसतं. पंतप्रधानांकडून नियुक्ती नाही आहे मित्रांनो, मुख्यत्वे राष्ट्रपती नियुक्ती करतात हे लक्षात घ्या. पंतप्रधान या ठिकाणी फक्त मंत्र्यांच्या बाबतीत मुख्यत्वे काम करतोय. पहिलं विधान बरोबर होतं, राष्ट्रपतीकडून नियुक्ती आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाला जी पात्रता लागते ती पात्रता असावी. अ आणि ब बरोबर आहे, म्हणजे 79चं 4. पुढे 80 नंबरचा प्रश्न. खालील विधाने विचारात घ्या असं म्हटलेलं आहे. न्यायमूर्ती फजल अली पुनर्रचना आयोगाचे अध्यक्ष होते. 1987मध्ये मिझोराम, अरुणाचल प्रदेश आणि गोवा ही राज्य भारतीय संघराज्यातील अनुक्रमे 13, 23, 24 आणि 25 राज्य म्हणून अस्तित्वात आलं. खालीलपैकी कोणती विधानं बरोबर आहेत? 80 नंबरचा प्रश्न या ठिकाणी तुम्हाला विचारलेला आहे. इथे जर बघितलं, पुनर्रचना आयोग, न्यायमूर्ती फजल अली बरोबर आहे. 2 सदस्य, एक कोंजरू आणि दुसरे कोण ते तुम्हाला माहीत असले पाहिजे. त्याच्यानंतर 87ला मिझोराम, अरुणाचल प्रदेश आणि गोवा, 23, 24, 25 हे सुद्धा बरोबर आहे. नोटिंग करून घ्या. या मुद्द्यांवर आणखी फोकस करा, तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होईल. पुढे जातोय 81 नंबरचा प्रश्न. स्थानिक शासन लोकशाहीचा कणा आहे असे कोणी म्हटले? बघा, विल्यम रॉबसन, लॉर्ड ब्राईस, आयव्हर जेनिंग्स, GDS कोल. स्थानिक शासन लोकशाहीचा कणा. बघा, लोकल बॉडीज जे आहेत त्या बॅकबोन ऑफ डेमोक्रेसीज आहेत असं म्हटलेलं आहे. डेमोक्रेसी आहेत असं म्हटलेलं आहे. 81 नंबरचा प्रश्न. उत्तर जर बघितलं, विल्यम रॉबसन हे उत्तर आहे. पुढे खालील विधानांपैकी योग्य विधान निवडा. जनहित याचिका उच्च न्यायालयामध्ये संविधानाच्या कलम 226 नुसार दाखल केली जाऊ शकते. दैनिक याचिका कलम 32 नुसार दाखल केली जाऊ शकते. महत्त्वाचा प्रश्न आहे, उच्च न्यायालयामध्ये म्हटलेला आहे. 82 नंबरचा. आता उच्च न्यायालयासंदर्भात कलम 226 आहे, सर्वोच्च न्यायालयाचं 32 आहे. हे आम्हाला माहीत असलं पाहिजे, रीटचे अधिकार वगैरे त्या बाबी. म्हणून इथे फक्त अ बरोबर येणार आहे. पुढे 83 नंबरचा प्रश्न. अशोक मेहता समितीमध्ये सदस्य कोण होते? बघा, किती डीपमध्ये घुसले गेले आहे या ठिकाणी. प्रकाशसिंह बादल, MG रामचंद्रन, नमुंद्रीपाद, B चंद्रशेखर. अशोक मेहता समितीचे सदस्य विचारले गेले मित्रांनो. 83 नंबरचा प्रश्न. आणि उत्तर जर बघितलं तर प्रकाशसिंह बादल होते, रामचंद्रन होते आणि EMS नमुंद्रीपाद होते. B चंद्रशेखर नाही आहे, म्हणून उत्तर 1 अ ब क. 84 नंबरचा प्रश्न. वसंतराव नाईक समिती, बोंगीरवार समिती, BB पाटील समिती, GVK राव समिती. कोणती समिती कधीची आहे हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. 84 नंबरचा प्रश्न आहे. बघा, वसंतराव नाईक आपल्याला माहिती आहे सगळ्यात आधीची आहे, 1960ची. बोंगीरवार बघितली, पुढे 1970मध्ये येते आहे. BB पाटील बघितली, 1984ची आहे. आणि GVK राव बघितली तर 1985ची आहे. अशा पद्धतीने या ठिकाणी 4 नंबरचं उत्तर. पुढे 85. जिल्हाधिकाऱ्यांची विकासविषयक कार्ये कोणती? द डेव्हलपमेंटल फंक्शन ऑफ डिस्ट्रिक्ट कलेक्टर. अंधश्रद्धा निर्मूलन, सामुदायिक प्रकल्पांमध्ये वृद्धी, निर्वासितांची पुनर्वसन, जनगणना करणे. विकासविषयक कार्य म्हणतो मी. 85 नंबरचा प्रश्न. उत्तर येतं आहे अंधश्रद्धा निर्मूलन त्याच्यात येतं आहे, सामुदायिक प्रकल्प येतं आहे, निर्वासितांचे पुनर्वसन करते, जनगणना करणे त्याच्यात नाही आहे. अ ब क. 85 1. 86. योग्य कथनं ओळखा. उपविभागाचा प्रमुख उपविभागीय अधिकारी असतो. सब डिव्हिजनल ऑफिसर आपण त्यांना म्हणतोय. उपविभागीय अधिकारी यांना प्रशासकीय न्यायिक कर्तव्य असतात. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह आणि ज्युडिशियल ड्युटीज आपण ज्याला म्हणतोय. अधिक धान्य उत्पादनाची योजना करणे हे यांचं प्रशासकीय कार्य आहे. आणि हे शस्त्र पुरवठा मंजुरीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे शिफारस करतात. योग्य कथनं ओळखा. इथे जर बघितलं तुम्ही तर पहिलं बरोबर आहे, प्रमुख उपविभागीय अधिकारी प्रशासकीय आणि न्यायिक कर्तव्य आहे. मात्र तिसरं चुकीचं आहे, हे अधिक धान्य उत्पादनाची योजना वगैरे हे प्रशासकीय कार्यामध्ये येत नाही. शस्त्र मंजुरीसाठी परवाना येस तेही बरोबर आहे. 86चं उत्तर जर बघितलं तर 2 अ ब ड. पुढे 87 नंबरचा प्रश्न. आधुनिक नागरी स्थानिक सुशासनाविषयी भारतातील पहिला ठराव किंवा कायदा कोणता? आधुनिक नागरी स्थानिक सुशासन. 87 नंबरचा प्रश्न. खाली मग रिपनचा ठराव, मेयोचा ठराव, बॉम्बे म्युनिसिपल ॲक्ट, विकेंद्रीकरण आयोग असे ऑप्शन्स होते. उत्तर आहे लॉर्ड मेयोचा ठराव. पुढे जातो मी 88 नंबरचा प्रश्न. महाराष्ट्रामध्ये कोणत्या ठिकाणी कटक मंडळे अस्तित्वात
आहे? बघा, नागपूर, औरंगाबाद, नागपूर, अहमदनगर, अमरावती. 88 नंबरचा प्रश्न या ठिकाणी आहे आणि याचं उत्तर जर बघितलं तर ते आहे अ, ब, क. काय? औरंगाबादलाही आहे, नागपूरलाही आहे आणि अहमदनगरला सुद्धा आहे. पुढे 89, पंचायती राज्यांच्या निर्मितीनंतर विकास कार्यक्रमाच्या अंमलबजावणीचे जिल्हा हे केंद्र बनले. परिणाम काय आहे त्याचा? मग बघा, याचा परिणाम काय झाला? जिल्हा केंद्र बनवलं आहे आपण विकास कार्यक्रमाचं. जिल्हाधिकाऱ्यांची जबाबदारी वाढली. दुसरं, जिल्हाधिकाऱ्यांना अधिक काळ काम करावे लागत आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या पारंपरिक कामाच्या बरोबर विकास कार्यक्रमाची भर पडल्याने कामाचा प्रचंड ताण वाढला आणि जिल्हाधिकाऱ्यांची प्रतिष्ठा वाढली. मित्रांनो, मुद्दे जर व्यवस्थित तुम्ही वाचले तर तुमच्या लक्षात येईल की काय काय घडतं आहे, जिल्हा केंद्र बनल्यामुळे काय काय घडतं आहे. तर या ठिकाणचा मुद्दा जबाबदारी वाढली आहे बरोबर, अधिक काम करावे लागत आहे ते बरोबर, विकास कार्यक्रमाची भर पडली ते बरोबर. मात्र जिल्हाधिकाऱ्यांची प्रतिष्ठा वाढली असं म्हणणं या ठिकाणी चुकीचं आहे. कारण की आणखी एक IAS देण्यात आले ते पंचायत राज संदर्भात आपण बघतो, CEO ज्यांना म्हणतोय आपण ते. पुढे 90 नंबरचा प्रश्न, ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांना घटनात्मक दर्जा देण्यासाठी कोणती घटनादुरुस्ती आहे, कोणत्या भागामध्ये, कोणत्या कलमामध्ये घटनादुरुस्ती करण्यात आली? उत्तर आहे त्याचं 9व्या भागामध्ये 243व कलम. अत्यंत महत्त्वाचं आहे, चुकायला नको, कधीही चुकायला नको. पुढे 91 नंबरचा प्रश्न, महानगरपालिकेची निवडणूक जनसत्ता पक्ष व राजविकास पक्षाने लढवली. राज्य विकास पक्षाच्या उमेदवाराला जनसत्ता पक्षाच्या निवडून आलेल्या उमेदवारांसंबंधी आक्षेप आहेत, तो यासाठी त्याच्या निवडणुकीस आव्हान देणार आहे. हे आव्हान तो कुठे देऊ शकतो? न्यायालयात, कायद्याद्वारे ठरवून तरतूद केलेल्या प्राधिकाऱ्याकडे, राज्य निवडणूक आयोगाकडे की वार्डाच्या हद्दीतील पोलीस ठाण्यामध्ये. बघा, त्याला आक्षेप घ्यायचा आहे. या ठिकाणी 91 नंबरचा प्रश्न व्यवस्थित वाचला तर तुमच्या लक्षात येईल की कायद्याद्वारे ठरवून दिलेलं जे काही प्राधिकरण आहे त्यांच्याकडे ते आक्षेप घेऊ शकतात. पुढे 92, सर्वोच्च न्यायालयाने पुढील कोणत्या खटल्यात नैसर्गिक न्यायाचे तत्व अंगीकारले आहे? ओके, प्रिन्सिपल ऑफ नॅचरल जस्टिस वॉज अपहेल्ड बाय द SC इन द फॉलोइंग केस. कोणत्या केसमध्ये? नैसर्गिक न्यायाचं तत्व, त्याच्या संदर्भातली केस कोणती आहे? मनिका गांधी विरुद्ध भारत सरकार. पुढे जातोय मी, 93 नंबरचा प्रश्न, भारत सरकारच्या पर्यावरण मंत्रालयाने जून 2015मध्ये सुरू केलेल्या शहरी वनीकरण योजनेमध्ये भारतातील टिंबटिंब शहरांचा समावेश करण्यात आला आहे. 93 नंबरचा प्रश्न, उत्तर काय? किती शहरं? 200. त्यावेळेचं थोडंसं करंट बेसवर आधारित. एखाद्या महानगरपालिकेमध्ये नगरपालिका प्रशासनासंबंधी विशेष ज्ञान किंवा अनुभव असलेले जास्तीत जास्त किती नगरसेवक नामांकित केले जाऊ शकतात? 94 नंबरचा प्रश्न आणि त्याचं उत्तर आहे 5 मॅक्झिमम. काय विशेष ज्ञान असलेली म्हणतोय आपण. भारतीय राज्यघटनेच्या 11व्या सूचीमध्ये, अनुसूचीमध्ये पंचायतीची किती कार्य दिलेली आहे, किती कार्यांची यादी दिलेली आहे? उत्तर डायरेक्टली सांगतोय 29 कार्य आहे पंचायतीचे. 96, विधी सेवा प्राधिकरण अधिनियम 1987, द लीगल सर्व्हिस अथॉरिटीज ॲक्ट 1987 कलम 12 नुसार कोण विधी सेवेला पात्र नसतात असं म्हटलं? अनुसूचित जाती जमातीचे व्यक्ती, मानवी व्यापार किंवा दारिद्र्याने ग्रस्त व्यक्ती, मोठे अरिष्ट, वांशिक हिंसाचार, जाती अत्याचाराने पीडित व्यक्ती आणि वरील सर्व पात्र असतात. मित्रांनो, या सर्वच पात्र आहेत हे लक्षात घ्या विधी सेवेसाठी. पुढे, विशेष परवानगी अपिलाची दखल घेण्यास सर्वोच्च न्यायालय संविधानाच्या टिंबटिंब अनुच्छेदानुसार सक्षम असते. बघा, विशेष परवानगी अपिलाची दखल घेण्यासाठी कोणतं कलम आहे ते? उत्तर जर बघितलं या ठिकाणी 136 नंबरचं कलम आहे, नीट लक्षात ठेवा. पुढे, भारतीय राज्यघटनेनुसार सर्वोच्च न्यायालयाशी पुढील व्यक्ती सल्लामसलत करू शकते. सर्वोच्च न्यायालयाशी सल्लामसलत कोण करू शकतं? पंतप्रधान, राष्ट्रपती, कायदामंत्री की सर्व? उत्तर मला वाटतं तुमचं तयार असणार आहे. 98चं उत्तर आहे राष्ट्रपती सल्ला घेऊ शकतात. ती कलमही तुम्हाला माहीत असावं. काय, कोणतं कलम आहे? 143 आहे का? नक्की खात्री करून घ्या. नक्की 143. पुढे जातोय मी, लोकन्यायालयासंबंधी खालीलपैकी कोणते विधान खरे नाही? बरं का, लोकन्यायालय समझोत्यावर आधारित आहे. ही प्रक्रिया विनाखर्चिक आहे. प्रकरणात लवकर निर्णय होतो, वेळ वाचतो आणि यांचे निर्णय हे अंतिम नसतात असं म्हटलं गेलं आहे. काय खरे नाही? 99 नंबरचा प्रश्न, 4 जे आहे, हे निर्णय अंतिम असतात हे लक्षात घ्या. समजुतीवर आधारित आहे ती बरोबर. विनाखर्चिक आहे, लवकर त्या ठिकाणी निर्णय होतो, सगळे मुद्दे बरोबर आहे. 100, असत्य विधान कोणते? लोकपाल बिलाचा उद्देश काय आहे? सरकारी कारभारातील लाचलुचपत नष्ट करणे. ओके. दुसरं, लोकायुक्त फक्त तक्रारी संदर्भात उपाय सुचवू शकतात. लोकपाल किंवा लोकायुक्त यांना अशा तक्रारी विचारात घेता येत नाहीत जेव्हा तक्रारदाराला इतर पर्याय उपलब्ध असतो. लोकायुक्त यांच्याकडे पाठवलेल्या तक्रारी संबंधी कोर्टाप्रमाणेच अंतिम आदेश काढू शकतात.
100चं उत्तर असत्य काय तर शेवटचं. कोर्टाप्रमाणे अंतिम आदेश काढता येत नाही, लक्षात घ्या. इतर बाबी मात्र बरोबर आहेत. मित्रांनो, अशा पद्धतीने आपण या ठिकाणी 80 प्रश्न बघितलेले आहेत ESO मुख्य परीक्षा 2016चे. निश्चित तुम्हाला हे सगळे प्रश्न आवडले असतील तर लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा. या सगळ्या प्रश्नपत्रिकांचे PDF हे सगळे याच्या आधीचे झालेले लेक्चर, याच्यानंतर होणारे लेक्चर सगळे तुम्हाला आपल्या STI RCB ॲप्लिकेशनमध्ये जो आपला कोर्स आहे PSI STI ESO त्या कोर्समध्ये अवेलेबल होणार आहेत आणि त्या कोर्सची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. निश्चित त्या ठिकाणी व्हिजिट करा, फ्रीमधील लेक्चर्स बघा आणि आपला अभ्यास आणखी सोयीचा करा, सुकर करा. या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.